नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटीसाठी क्रांतिकारी संघटनेचे रविकांत तुपकर दिनांक 15 जून 2026 पासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत। त्यांना महाराष्ट्र राज्यातून ठिकठिकाणून पाठिंबा मिळत आहे। पाहूया काही ठिकाणची दृश्य। आंगन सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी नाही पाहिजे, बंदी देणार नाहीये, शेतकऱ्यांना विनाशर्त कर्जमाफी नाही पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, तुपकर तुम आगे बढ़ो, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो, रविकांत तुपकर तुम आगे बढ़ो। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। भीक नको, अरे रामाचे राम, भीक नको, अरे रामाचे राम, भीक नको। अरे रामाचे राम। आज या ठिकाणी राज्य शासनानं एक शब्द दिला होता 4-6 महिन्यापूर्वी की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, आणि त्या अनुषंगानं शेतकरी प्रतीक्षेत होता की राज्य शासन ज्यावेळी तरी संबंध शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढून कर्जमुक्त करेल, परंतु तसं न करता शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम या ठिकाणी राज्य शासनानं केलं, आणि एक अशी फसवा अध्यादेश काढला की त्यामध्ये कमीत कमी शेतकरी बसतील। बहुतांश शेतकऱ्यांची निराशा त्या ठिकाणी झाली। मुळात आपण असं म्हणतो की आपण शासनाचं कोणतंही देणं लागत नाही, ते याच्यासाठी का ज्या वेळेला आपल्याकडे असतं त्यावेळेला जाणून बुजून या व्यवस्थेमध्ये अशी तरतूद आहे की भाव पाडले जातात। 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी तुमच्या आमच्या घरामध्ये माल होता, सोयाबीन असेल, हरभरा असेल, इतर जी काही पिकं असतील ती आमच्याजवळ होती। हंगामानुसार खरीपमध्ये असतील, रब्बीतले असतील, त्यावेळेला जाणून बुजून भाव पाडण्याचं पाप या राज्य शासनानं केलं, केंद्र शासनानं केलं। म्हणून कोणत्याही प्रकारचं कर्ज आमच्यावर नाही। जी सोयाबीन आम्ही 4,500 आमच्याजवळ असताना 4,500 विकली, आमच्याजवळची संपली, व्यापाऱ्याच्या घरात गेली, त्यावेळेला मात्र सोयाबीनचे भाव 2-2.5 हजाराने जर वाढत असतील तर त्याचा आम्हाला कोणताही फायदा होत नाही। आणि म्हणून आपण असं गृहीत धरूया की आम्ही आमची सोयाबीन 8,000च्या भावानं विकली, आणि म्हणून आम्ही शासनाचं कोणतंही देणं त्या ठिकाणी लागत नाही। शासनाचं जे कर्ज आमच्यावर असेल, बँकांचं जे कर्ज असेल ते अनैसर्गिक कर्ज आहे, आणि ते आम्ही भरणार नाही असा संकल्प सुद्धा या ठिकाणी करायचा आहे। शासन कर्जमुक्ती देऊ ना देऊ, आपण कर्ज माफी नाही, माफी तो मागतो जो चुकतो। आम्ही चुकलोच नाही तर माफी मागण्याची आणि त्यांची माफी घेण्याची आपल्याला गरज नाही। आपण कर्जमुक्त होतो, कर्जमुक्त आहोत आणि कर्जमुक्त राहणार आहोत, एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की राज्य शासनानं जे अध्यादेश काढला त्या अध्यादेशाची आपल्याला या ठिकाणी गुढी करायची आहे आणि निश्चित नोंदवायचा आहे। म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, आणि महाराष्ट्रात राज्यातला शेतकरी हा या देशातला शेतकरी हा एक संघ आहे, त्याचं प्रतीक म्हणून आज आपण एकत्रित आलो। आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासनाच्या या फसव्या घोषणेचा निश्चित होतोय, आणि तोच निश्चित आपल्या या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला आपण या ठिकाणी पाठिंबा देतो आहोत, आणि आपण एक संघ आहोत। पुन्हा एकदा घोषणा देऊया, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय अहिल्या, जय शिवराय।
या राज्य सरकारनं सत्तेत बसायच्या आधी खोटी आश्वासनं देऊन शेतकऱ्याप्रती तळमळ दाखवून शेतकऱ्याच्या मताची लूट करण्यासाठी शेतकऱ्याने ग्वाही अथवा एक शब्द दिला होता की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, कोरा 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 करू असं आश्वासन दिलं आणि आज त्याच शेतकरी मायबापाची कर्जमुक्ती करत असताना, त्याला कर्जमुक्त करत असताना अनेक अटी शर्यती लावलेल्या आहेत. या अटी शर्यती काढून या ज्याला आपण राजा म्हणतो, जगाचा पोशिंदा म्हणतो, या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी यासाठी अथवा त्या शेतकऱ्याचा पीक विमा मिळावा यासाठी, शेतकरी राजाला त्याच्या हक्काचं मिळावं यासाठी बुलढाणा येथे आदरणीय रविकांत तुपकर साहेब बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून जे शासन जी आर निघलेला आहे अटी शर्यतीचा, त्या शासन जिऱ्याची आम्ही निर्णयाची या ठिकाणी आम्ही जी आरची होळी करत आहोत आणि रविकांत तुपकरांना आम्ही या ठिकाणी समस्त शेतकरी धनगरवाडीकर, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली पाठिंबा देत आहोत. याची राज्य सरकारने नोंद घ्यावी आणि शेतकऱ्याप्रती जी तळमळ आधी दाखवलेली आहे त्याचा विचार करावा ही राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर शेतकरी हा साधा भोळा असतो. शेतकऱ्याचं जीवन एवढं व्यथित झालेलं आहे की जीवन जगणं कठीण झालेलं आहे. खऱ्या अर्थानं मला जास्त बोलायचं नाही, पण या फडणवीस सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्याला कोण्या जर कॅम्प्युटरवर गेलं, झेरॉक्सवर गेलं तर झेरॉक्सला जेवढे पैसे लागतात तेवढे त्याच्या जीवन जगण्याला पैसे लागत नाही. एवढं जीवन जगणं मुश्किल करून ठेवलेलं आहे. म्हणून आणि ही फसवी शेतकरी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याची तिला अहिल्याबाई होळकरांचं नाव दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं हा अहिल्याबाई होळकरांचा अपमान आहे. तर अशाच अटी शर्यती लागू ठेवायच्या असतील, काढून टाकायच्या नसतील तर अहिल्याबाईचं नाव या कर्जमुक्ती योजनेला त्यांनी देऊ नये अशी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि आता यापुढे तुपकरांच्या, रविकांत तुपकरांच्या उपोषणाची दखल जर राज्य सरकारनं घेतली नाही तर प्रत्येक गावातून शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची राज्य सरकारने नोंद घ्यावी. आम्ही शासन जी आरची या ठिकाणी होळी करत आहोत याची सुद्धा नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय अहिल्या. कर्जमाफी